शासकीय आश्रमशाळा बेलदा येथे नागपूर प्रकल्प स्तरीय विज्ञान प्रदर्शनीचं आयोजन. शासकीय माध्यमिक तथा उच्च माध्यमिक आश्रमशाळा बेलदा येथे दिनांक 29 नोव्हेंबर 2025 रोजी नागपूर प्रकल्पस्तरीय विज्ञान प्रदर्शनी उत्साहात संपन्न झाली. माननीय नितीनजी इसोकर प्रकल्प अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रदर्शनीचं आयोजन करण्यात आले. नागपूर प्रकल्पातील 18 अनुदानित आश्रमशाळांसह 6 शासकीय आश्रमशाळा तसेच एकलव्य रेसिडेन्सी स्कूल रामटेक अशा एकूण 25 शाळांमधील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. प्रदर्शनीत प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक गटानुसार विज्ञान प्रयोग सादर केले. विज्ञान, तंत्रज्ञान, कृषी, आरोग्य, स्वच्छता, ग्रामीण समस्या व उपाय, विद्युत विषय तसेच परिसरातील उपलब्ध संसाधनांचा विकासासाठी उपयोग अशा विविध विषयांवर विद्यार्थ्यांनी उपक्रम मांडले. सर्व विद्यार्थ्यांनी उत्साहात सहभाग घेऊन वैज्ञानिक दृष्टिकोनाचे दर्शन घडवले. कार्यक्रमाचे उद्घाटन श्रीमती शांताताई कुमरे, श्रीमती स्नेहाताई भांडारकर, सरपंच राकेश पंधरे व मान्यवरांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक श्री S.B. छपाणे होते. प्रमुख अतिथी म्हणून श्रीमती वंदनाताई खंडाते, श्रीमती शांताताई कुमरे, सरपंच स्नेहाताई भांडारकर, समाजसेवक ताराचंद सलामे, श्रीमती भलावी तसेच विविध शाळांचे प्राचार्य व अधिकारी उपस्थित होते. गटानुसार परीक्षकांनी परीक्षण करून निकाल जाहीर केले. उच्च माध्यमिक गटात प्रथम क्रमांक शासकीय आश्रमशाळा बेलदा, माध्यमिक गटात प्रथम क्रमांक अनुदानित आश्रमशाळा निमटोला यांनी मिळवला. प्राथमिक गटातील विजेत्यांना शील्ड, प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले. विजेता प्रथम व द्वितीय क्रमांक मिळवलेल्या विद्यार्थ्यांना विभागीय स्पर्धेसाठी चंद्रपूर येथे सहभागी होण्याच्या सूचना देण्यात आल्या. निरीक्षण करणाऱ्या शिक्षकांचं नाव श्री बोडेसर कवडस, श्रीमती ज्योती शर्मा एकलव्य पब्लिक स्कूल रामटेक आणि श्रीमती उकरे मॅडम निमटोला. दुपारी भोजनाची व्यवस्था झाली होती. शाळा परिसर आकर्षकपणे सजवण्यात आला होता. कार्यक्रमाचं संचलन श्रीमती KB लांचेवार यांनी तर आभार प्रदर्शन श्री RV केंद्रे यांनी केले. शाळेतील सर्व कर्मचारी व विद्यार्थ्यांच्या सहकार्याने कार्यक्रम यशस्वी झाला. सिटी इंडिया न्यूजसाठी नागपूर जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी राहुल कडू.